नमस्कार, बेसिक टू ॲडव्हान्स किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत पावसाळ्यात मिळणारी खास कंटोली भाजीची रेसिपी। त्यासाठी आपण अशा प्रकारे हिरवेगार छान कडक असे कंटोली घेणार आहोत। त्याचा वरचा आणि खालचा भाग अशा प्रकारे आपण कट करायचा आहे। आता हे साफ करण्याची दोन पद्धत आहेत। एकतर आपण मध्ये असे काप करून असे छोटे छोटे काप करून नंतर यातील आपण बिया काढून घेणार आहोत। कंटोली ही फक्त एक भाजी नाही तर वरदान आहे, कारण की ही एक भाजी अनेक आजारांवरती प्रभावशाली आहे। जसे की आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे, मधुमेह नियंत्रण करणे, वजन कमी करणे, पचन सुधारणे, पोट साफ ठेवते, सोबतच त्वचा, डोळे, केसांचे आरोग्य देखील छान ठेवण्यास मदत करते। दुसरी पद्धत म्हणजे अशा प्रकारे गोल काप करून घेऊन नंतर याचे बिया काढून घेणे, किंवा आपण आधी जशी पद्धत बघितली तशी। आता आपण इथे कढईमध्ये तेल गरम करत ठेवले आहे। त्यामध्येच आपण जिरे टाकणार आहोत आणि बारीक चिरलेला कांदा हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे। कांदा छान परतून झाल्यावर त्यामध्ये आपण आलं लसूणची पेस्ट घालून घेणार आहोत। हे छान आपण आता एकत्र परतून घेऊयात। हे छान परतल्यानंतर आपण इकडे सातारी घाटी कांदा लसूण मसाला टाकलेला आहे। ही भाजी चवीला बारीक चिरलेला टोमॅटो घातलेला आहे। हे आता मस्तपैकी छान परतून घेऊयात। आता फायनली आपण आपली जी कंटोली भाजी छान साफ केली होती ती स्वच्छ पाण्याने धुवून आपण आता यामध्ये ॲड करणार आहोत। आता ही संपूर्ण भाजी छान मिक्स करून घेऊयात, म्हणजे मसाला सर्वीकडे लागेल। ही भाजी किडनीच्या अनेक त्रासांवर देखील फायदेशीर आहे, सोबतच कॅन्सरपासून देखील संरक्षण करण्यास मदत करते। आता यामध्ये आपण आपल्या चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि सोबतच भाजलेल्या शेंगदाण्यांचं कूट आपण यामध्ये ॲड करणार आहोत। यामुळे भाजी एकदम छान चविष्ट लागेल। लहान मुलं देखील आवडीने ही भाजी खातील। आता यावरच आपण एक ताट ठेवून ही भाजी वाफलून घेणार आहोत, पाणी ॲड करायचं नाही आहे। आता वरती आपण ताटामध्ये थोडं पाणी घालून घेणार आहोत, ज्यामुळे भाजी छान शिजली जाईल। 15-20 मिनिटांमध्ये ही आपली भाजी शिजून तयार होते। आता यावरतीच आपण कोथिंबीरीने छान गार्निश करून घेऊयात। वास एकदम खमंग सुटलेला आहे। ही भाजी एकदा नक्की ट्राय करून पहा। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ही भाजी खूप आवडेल। ही आता आपण छान सर्व करून घेऊयात। लहान मुलांना ही भाजी जर डब्यात दिली तर त्यांनाही ही खूप आवडेल। ही भाजी आपल्याला वर्षातून फक्त पावसाळ्यातच मिळते, त्यामुळे या भाजीचा पुरेपूर लाभ घ्या आणि रोजच्या आहारात या भाजीचा समावेश करा। असे छान आरोग्यदायी व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।